आपण काय आश्वासन दिलं? हे बघा, बाब अशी आहे की हा जो TDRचा घोटाळा झाला असं लोकांचं म्हणणं आहे, किंवा या लोकशाही न्यूजवर तर जोरदार चालली होती. तिथे फोटो माझा लावला होता, जसं की हा TDR घोटाळा गणेश नाईकनेच केला. डायाभाई आणि कंपनी या लोकांनी महसूल विभागाच्या सहाय्यक आयुक्ताला कन्व्हिन्स केलं किंवा त्यांनी त्यांची बाजू मांडली आणि त्यांनी तिथून ऑर्डर घेतली की या लोकांना TDR द्यावा. ती ऑर्डर महापालिकेच्या आयुक्तांपर्यंत पोहोचली. आयुक्तांनी त्याच्यावर लक्ष घातलं नाही आणि म्हणून ती डायाभाई आणि कंपनी, काही ठिकाणी डायाभाई आहे, काही ठिकाणी डायाभाई आणि कंपनी आहे. हे थोडंसं कन्फ्युजन करण्याचा तो प्रकार आहे. तुम्ही जरा तपशील अधिक तपासून घ्या. आणि मग मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला की यांना TDR देण्यात यावा आणि ती ऑर्डर सुद्धा माननीय आयुक्तांकडे त्याने आणली. तरी सुद्धा आयुक्तांनी काय त्याच्यात काय म्हणजे कारवाई केली नव्हती. परत ड्यू कोर्स ऑफ टाईममध्ये परत ते मग सुप्रीम कोर्टातून सुद्धा त्याने ऑर्डर आणली. आता बाब अशी आहे की ही जी ज्या पर्पजसाठी ही TDR देण्याचं ठरलं, तर त्या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या DP प्लॅनमध्ये गार्डन म्हणून त्याचा उल्लेख केला आहे. ऑलरेडी तो संजय गांधी उद्यानाचाच भाग होता. म्हणजे तिथं कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी काय संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये जायला कोणाला मनाई नाही आहे. सगळी जनता जाते आणि इकडे जाताना तर पैसे पण लागत नाहीत कुठल्या या ठाण्याच्या भागामध्ये. असं असताना लोकांचं म्हणणे असं, तुम्ही मगाशी बघितलं की सेव्ह SGNP असे जे काही लोक आले होते, त्यांचं म्हणणे की या ठिकाणी झाडं तोडतायत, कुंपण घालतायत वगैरे वगैरे वगैरे. इको सेन्सिटिव्ह झोन मधली जागेचा TDR दिला जात नाही असा माझा समज. आता हा TDR ऑलरेडी तिथे ती मोकळीच जागा होती. मला ते काही लोकांनी विचारल्यानंतर भारताला काय त्याला मोबदला काहीतरी मिळाला पाहिजे होतं कोणाला, डायाभाई कंपनीला. मी म्हटलं, विनोदानेच म्हटलं की मग त्या डायाभाईनी आणि कंपनीने तिथे ऑक्सिजन पार्क करायला पाहिजे होता, सुगंधी पार्क करायला पाहिजे होता आणि 50 रुपये 100 रुपये एंट्री ठेवायला पाहिजे, म्हणजे त्यांचं उत्पन्न सुरू झालं असतं. आता हे 2700 कोटी तो 4000 कोटीचा आहे. TDR कितीचा आहे, तिची वर्थ किती आहे? 4000 कोटीची. ज्या ठाणे महानगरपालिकेच्या नागरिकांना ज्या जागेचा वापरच होणार नाही, पूर्वी खुली हवा ती पूर्वी पण मिळत होती, ज्याचा वापरच होणार नाही अशा जागेकरता ठाण्याच्या लोकांनी या TDR म्हणजे काय, क्षेत्रफळ वाढणार म्हणजे फ्लॅट वाढणार म्हणजे लोकसंख्या वाढणार. मग ठाण्याच्या जनतेने हा भार का सहन करावा? आता ठाण्यातले लोक पण कोर्टामध्ये जाणार आहेत. आमच्या नवी मुंबईमध्ये कॉन्शियस सिटीजन फोरम नावाचं एक ऑर्गनायझेशन आहे. ते लोकांनी सगळी तयारी केली आणि बहुतेक 4-5 दिवसामध्ये ते रजिस्टर करतील. रजिस्टर होणं, त्याच्यानंतर ते सुनावणीला येणं, मग त्याच्यावर स्थगिती मिळणं वगैरे हा प्रोसेस आहे. परंतु जनता जागृत आहे. मी त्या लोकांचं अभिनंदन केले. त्या लोकांचं कुठेतरी आपल्याला काहीतरी पाहिजे म्हणून नको ती नाटकं करून अशा प्रकारची यंत्रणा राबवणं हे उचित नाही आणि ह्या गोष्टीचा फार समाजामध्ये निषेध होत आहे. आता करणारे करते करविते कोण आहेत मला नाही माहिती. आता तुम्ही पत्रकार बांधव, तुम्ही जागृत आहात, तुम्ही शोधा आणि ज्याचं बिल असेल त्याला स्टिकर लावून टाका. पण मी या गोष्टीच्या विरुद्ध आहे. आता त्या दिवशी म्हणजे लोकशाहीचे गणेश नायडू ना मालक, तर त्यांना कोणी संजू नायकांनीच फोन केला, अरे काय साहेबांचे फोटो लावला आणि 2700 कोटी रुपयाचा TDR घोटाळा, तर त्यांनी ते बिचाऱ्यांनी बंद करायला लावलं. मला समजल्यानंतर मी चालू ठेवा,
की गणेश नाईकने किती भ्रष्टाचार केला लोकांना समजू द्या फोटोसहित, चर्चा होऊ द्या. चर्चा झाल्याशिवाय या गोष्टीला न्याय मिळणार नाही. आणि मग आता मग माझं म्हणणं ते एवढंच आहे. आता कोणी त्याने मनोज प्रधान मगाशी बोलला की वन खातं गेले. वन खात्याच्या आमच्या अधिकाऱ्यांनी सगळ्या प्रोसेस केल्या, पण काही लोकांनी दिरंगाई केली. तर काही लोकांनी दिरंगाई केली की तुम्ही पण शोधून काढा जरा. काय तुम्हाला सुद्धा काम पाहिजे की नाही थोडंसं शोधण्याचं. एक त्याच्यामध्ये